हेलो गाइज, वेलकम टू माय चॅनल. प्लीज सबस्क्राईब. अरे ही तुझी भाषा. सॉरी. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे भूषणची मराठीमध्ये. आणि मी आहे भूषण आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे 2023च्या बेस्ट मराठी मूवीज, पण एका ट्विस्टसोबत. आणि हा ट्विस्ट जो आहे ना, तो रँकिंगसोबत जुळलेला असणार आहे. कारण की 2023मध्ये जेवढ्याही बेस्ट मूवीज आहेत ते तर मी चूज केलेले आहे, पण त्याला जी रँकिंग आहे ना ती आपण लकी ड्रॉ थ्रू देऊया. म्हणजे उदाहरणार्थ जसं की आपल्याला 10 नंबरवर कोणता मूवी प्लेस करायचा आहे, त्यासाठी मी 10 चीट्स बनवून या बाउलमध्ये ठेवलेले आहे. आता जसं की उदाहरणार्थ मला 10 नंबरवर एक मूवी प्लेस करायचा आहे, तर यापैकी मी एक चीट निवडेल आणि त्यामध्ये जो मूवी येईल तो 10 नंबरवर असेल. पण आधीच मी तुम्हाला डिस्क्लेमर देऊन देतो की हे फक्त मी व्हिडिओला इंटरेस्टिंग बनवण्यासाठी करत आहो. खरं तर या सर्व मूवीजच बेस्ट आहे आणि कोणतीही केव्हाही उचलून तुम्ही आरामात बघू शकता. ते आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये ना खूप जास्त एक्सक्युजेस असतात की बा आम्हाला इतकं बजेट मिळाला नाही, तर आमचा मूवी यापेक्षा चांगला असता, आमचा मूवी तर चांगला होता पण याला ऑडियन्स बघायला आली नाही, एक्सेट्रा आलाना फलाना ढिमकाना, असे खूप सारे एक्सक्युजेस असतात. त्यामुळे मी विचार केला की ठीक आहे, इतके एक्सक्युजेस असतात म्हणून आपण एक लकी ड्रॉ ठेवूया आणि प्रत्येकाला चान्स देऊया, कोणासोबत काही भेदभाव न करूया. म्हणून हा थोडासा एक्सपेरिमेंट करतोय. आशा करतो की तुम्हाला आवडेल. सो नंबर 10 वर जी मूवी आहे ती आहे उन्हाळ. खरं तर ही मूवी नंबर 10 वर नको यायला होती, पण बाय द वे उन्हाळ हा जो चित्रपट आहे तो डायरेक्ट OTTवर रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटाला डायरेक्ट केलेला आहे आदित्य सरपोतदार यांनी. आणि इन माय ओपिनियन हा एक व्हिज्युअली, टेक्निकली आणि स्टोरी वाईज सुद्धा बेस्ट चित्रपट आहे. जर तुम्ही आताही बघितला नसेल तर जिओ सिनेमावर फ्रीमध्ये स्ट्रीम होत आहे, तुम्ही एकदा तिथे जाऊन नक्की बघा. सो आता नंबर 9. तेंडल्या. खरं तर हा मूवी टॉप 5 मध्ये असायला हवा होता, कारण की हा एक बेस्ट चित्रपट आहे. लकी ड्रॉमध्ये काय काय नाही होऊ शकत नाही हे तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये कळणार आहे. कारण की तेंडल्या हा जो मूवी आहे तो मी खरं तर टॉप 5 मध्ये ठेवला होता इन माय पर्सनल लिस्ट, पण आता तो नंबर 9 वर आलेला आहे. सो बाय द वे 9 नंबरवर तेंडल्या हा चित्रपट आहे. आणि खरं सांगायचं झालं तर तेंडल्या हा चित्रपट स्टोरी, स्क्रीन प्ले आणि ज्या प्रकारे त्याला बनवण्यात आलेलं आहे त्यावरून हा वन ऑफ द बेस्ट चित्रपट आहे. आणि खरं तर हा नंबर 3 किंवा 2 वर यायला हवा होता, पण जस्ट लकी ड्रॉ थिंग्स. नंबर 8. सो नंबर 8 वर जो मूवी आला आहे तो आहे फकाट. फकाट हा एक कॉमेडी ड्रामा मूवी आहे आणि बघायला गेलं 2023 वन ऑफ द बेस्ट कॉमेडी ड्रामा कोणता चित्रपट असेल तर तो माझा तर फकाट आहे. कारण की मी या चित्रपटाला बघताना खूप हसलो होतो. हा चित्रपट तुम्हाला Amazon प्राईमवरती बघायला मिळून जाईल. नंबर 7. झिम्मा 2 आणि नाळ 2. तर झिम्मा 2 आता सुद्धा बॉक्स ऑफिसवर खूप चांगला चालतो आहे. त्याने खूप चांगली कमाई सुद्धा केलेली आहे आणि तो एक क्लीन हिट चित्रपट ठरलेला आहे. त्यासोबतच नाळ 2 हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तितका चाललेला नाही आहे. तो चित्रपट जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकला नाही म्हणून, नाही तर तो सुद्धा हिट असता. आणि हे दोन्ही चित्रपट खरं तर खूप चांगले आहे. सध्या कोणत्याच OTT प्लॅटफॉर्मवर अवेलेबल नाही आहे, पण नाळ 2 हा तुम्हाला काही दिवसात ZEE5 वर बघायला मिळेल. आता बघूया नंबर 6 वर कोणता चित्रपट येतो आहे. सरी हा चित्रपट असा चित्रपट आहे जो की फार जास्त इमोशनल होता, स्पेशली त्याचा क्लायमॅक्स. त्याचा क्लायमॅक्स बघितल्यानंतर तुमच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. आणि वन ऑफ द बेस्ट लव्ह स्टोरी चित्रपट म्हणेल मी 2023च्या मराठीमधला आतापर्यंतचा. आणि हा चित्रपट तुम्हाला Amazon प्राईमवरती बघायला मिळून जाईल. सो एकदा तुम्ही नक्की बघा. सो आता नंबर 5. सरलाईक कोटी. लकी ड्रॉ, जस्ट लकी ड्रॉ थिंग्स. 5व्या नंबरवर चित्रपट आला आहे तो आहे सरलाईक कोटी. आणि हा चित्रपट खरंच चांगला होता स्टोरी वाईज. आणि या चित्रपटाचा क्लायमॅक्स सुद्धा फार अनएक्सपेक्टेड होता. या चित्रपटाचं प्रमोशन इतकं झालेलं नव्हतं, नाही तर हा चित्रपट सुद्धा बॉक्स ऑफिसवर एक सुपर डुपर हिट चित्रपट ठरला असता. आता नंबर 4. सो नंबर 4 वर 2 चित्रपट आलेले आहे. एक महाराष्ट्र शाहीर आणि दुसरा म्हणजे सुभेदार. महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट बायोपिक आहे शाहीर साबळे यांचा. तर सुभेदार हा चित्रपट सुद्धा बायोपिक आहे तानाजी मालुसरे यांचा. आणि दोन्ही चित्रपट खरं तर चांगले चित्रपट होते इन टर्म्स ऑफ बायोपिक, पण एकदम नंबर 4 वर येण्यासाठी नाही. जसं की मी म्हटलं, जस्ट लकी ड्रॉ थिंग्स
हा चित्रपट खरं तर मी 7-8 ठेवणार होतो, पण तुम्ही बघू शकताच लकी ड्रॉमध्ये काय काय नाही होऊ शकत. सो आता टॉप 3 चित्रपट कोणते आहे, आय एम व्हेरी एक्सायटेड. आता टॉप 3 चित्रपट कोणते असणार आहे आणि त्यापैकी तुम्हाला बहुतेक लोकांना कळालं असेल की टॉप 3 मधले 2 चित्रपट कोणते असतील जर तुम्ही चित्रपट बघत असता तर. Emotional damage. नंबर 3 वर जो चित्रपट आहे तो आहे बाई पण भारी देवा. आणि हा चित्रपट 2023च्या हायेस्ट ग्रॉसिंग मराठी चित्रपट आहे. त्यासोबतच वन ऑफ द बेस्ट चित्रपट सुद्धा आहे 2023च्या. पण अनफॉर्च्युनेटली हा चित्रपट सध्या OTTवर आलेला नाही आहे, पण आय एम शुअर की हा चित्रपट जिओ सिनेमावरच येईल जेव्हा पण येईल तेव्हा, कारण की या चित्रपटाला जिओ स्टुडिओज यांनी प्रोड्यूस केलं होतं आणि या चित्रपटाला डायरेक्ट केलं होतं केदार शिंदे यांनी. सो आता आपण निवडणार आहोत टॉप 2 चित्रपट बाय लकी ड्रॉ. पण जर तुम्हाला माहिती असतील मी सांगण्याच्या आधी हे 2 चित्रपट कोणते आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघूया आता दुसऱ्या नंबरवर कोणता चित्रपट येतो आहे. ओके, सो नंबर 2 वर जो चित्रपट आहे तो आहे वाढवी. वन ऑफ द बेस्ट 2023 वन ऑफ द बेस्ट चित्रपट, ज्यामध्ये कॉमेडी आणि थ्रिलचा इतका मस्त आणि जबरदस्त कॉम्बो होता की हा चित्रपट तुम्हाला टेन्शन सुद्धा देत होता आणि हसवत सुद्धा होता. आणि जर तुम्ही आतापर्यंत हा चित्रपट बघितला असेल तर मी तुम्हाला नक्की रेकमेंड करेन की यार प्लीज तुम्ही हा चित्रपट बघा. इज बेस्ट चित्रपट जो तुम्हाला ZEE5 वर बघायला मिळेल. सो आता आहे नंबर 1 चित्रपटाची वेळ आणि मला माहिती आहे की हा चित्रपट कोणता असेल. आणि मला माहिती आहे तुम्हाला सुद्धा माहिती असेल कोणता चित्रपट आहे. आत्म पॅम्पलेट. हा 2023च्या एक वेल रिटन चित्रपट सुद्धा मी म्हणू शकतो. याची रायटिंग ॲट इज बेस्ट आहे, त्यासोबत याचा स्क्रीन प्ले सुद्धा फार इंगेजिंग होता. अँड आय एम हॅपी की लकी ड्रॉ करून सुद्धा हा चित्रपट नंबर 1 पोझिशनवर आला, बिकॉज ही डिझर्व्स इट. जर हा मूवी तुम्ही थिएटरमध्ये नसेल बघू शकले तर तुम्ही हा चित्रपट ZEE5 वर बघू शकता. सो बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, थोडासा एक्सपेरिमेंट करायचा मी ट्राय केलेला आहे. बाकी 2023च्या वोस्ट मूवीजचा व्हिडिओ सुद्धा नक्की लवकरच येईल. बाकी व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तो जय महाराष्ट्र, वंदे मातरम.